तर इतिहासात जर डोकून बघितलं तर कोणतीही गोष्ट असतो, बाबासाहेब हे महापुरुष आहेत, राहणार. पण त्याच्या व्यतिरिक्त जे जे कोणी ह्या आपल्या देशामध्ये महापुरुष होऊन गेले आहेत, त्यांनी एका रात्रीत तर सतीबंदी झाली नाही, हं. एका रात्रीत बालविधवा रोखले गेले नाही, एका रात्रीत तर स्त्रीला शिक्षणाची दारं उघडी झाली नाहीत. प्रत्येक महापुरुषाने तो संघर्ष केलाय आणि आज जे परिपूर्ण पॅकेज झाले. सर विचार करा, जिवंत बाईला अंगाला तेल चोळून चितेबरोबर जाळायचा हा केवढा मोठा गुन्हा ह्या देशात घडत होता. पण त्या काळामध्ये लॉर्ड बेंटिंकने मदत घेतली. त्यानंतर राजाराम मोहन राय, म्हणजे असं एक माझा एक हं. एक जो अभ्यास असतो ना इतिहासात, आपण जे डोकावून बघतो तेव्हा, हो. तर त्या जागी आपण स्वतःला ठेवून विचार करायचा. या सगळ्यातून मुक्ती देणारे हे जे महापुरुष आहे, जेव्हा यांना डावललं जातं, की ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने मनुष्य म्हणून स्वीकारले, व्यक्ती म्हणून स्वीकारले आणि ज्यांनी आमचा जीव जाणलाय, त्या व्यक्तींवर ते गेल्यानंतर अशा पद्धतीने जर त्यांच्यावर अन्याय केला जातोय. आणि मी तर सांगते की प्रत्येक महापुरुषाने ठराविक गोष्टीसाठी काम केलं. पण बाबासाहेबांनी हं. स्त्रियांसाठी, म्हणजे ती कोणत्या जातीतली आहे, कोणत्या धर्माची आहे, काही विचार न करता एवढं तिच्यासाठी वाढून ठेवले. शोकांतिका हीच आहे की बायकांना समजत नाहीये, बाबासाहेब कुठल्या जातीशी रिलेटेड नाहीये. प्रत्येक बाईसाठी, प्रत्येक मुलीसाठी त्यांनी करून ठेवलेलं आहे. हे जो जो संविधान वाचतो त्याला ह्याचा अभ्यास होतो आणि त्याला कळतं की हे शस्त्र आहे, हे अस्त्र नाहीये. हा, पण हे कधी कधी अस्त्र म्हणून वापरावं लागतं, जे की मी आज वापरलंय. जो व्यक्ती चुकलाय त्याने आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला. माझ्यासारख्या बहुसंख्य लोकांचा आवाज आणि बाबासाहेबांचा आदर त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला. ते अस्त्र मी आज काढले, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी होतं. कारण बापाला बाप म्हणण्याची आणि मानण्याची जमात आमची आहे. बायोलॉजिकल माझा बाप वेगळा आहे, परंतु मला आयुष्याच्या, म्हणजे मी जेव्हा जन्म घेतला तोपर्यंत मरेपर्यंत, किंवा मी आज ही वर्दी घातलीये तोपर्यंतही, कळत नकळत फक्त आणि फक्त बाबासाहेबच माझ्या सारख्या लाखो स्त्रियांच्या पाठी आहे. जर त्या बाबाचा अपमान होत असेल तर मी तो सहन करू नाही शकत. याला ताकद नाही लागत सर. बापाला जर कोणी नाकारत असेल तर त्याला हिम्मतच लागते की आपला बाप आहे तो समोरच्याला दाखवून दिला पाहिजे की तो तुझाही बाप आहे.